नागनाथ ते पंढरीनाथ विश्व माऊली ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यास सुरुवात। घनसावंगी तालुक्यातील पहिल्यांदाच संत विश्व माऊली ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आयोजन नागोबाची वाडी या गावातून झाले आहे। या दिंडी सोहळ्यात नागेशनगर, नाथनगर, गणेशनगर, भंडारी वस्ती, किनगाव, कोठी, जांबसमर्थ व पंचक्रोशीतील गावांचा समावेश आहे। मोठ्या प्रमाणात वारकऱ्यांचा या दिंडीमध्ये समावेश असणार असल्याचं बोललं जात आहे। तब्बल 20 दिवसाचा प्रवास करत ही दिंडी पंढरपूर, आळंदी या ठिकाणी जाणार आहे। आम्ही पूर्वीचे राहणारे फलटण आणि पुणे ही जहागिरी शिवाजी महाराजांनी आम्हाला ती जहागिरी दान दिलेली आहे आणि हैबती बाबा हे आमची पूर्वज आहेत। चितोळे सरकार त्यांनी माऊलीचा दिंडीचा सोहळा पाहायला काढलेला आहे आणि त्यांनी आम्हाला दृष्टांत दिल्यामुळं आम्ही हा दिंडीचा सोहळा यावर्षी काढीत आहोत। सर्व पंचक्रोशीतील लोक, राजा टाकळी, नागेशनगर, नाथनगर, गुंज, उक्कडगाव ही परिसरातली, भंडारी वस्ती हे सगळे परिसरातले लोकांनी मिळून आम्ही ही दिंडी काढलेली आहे। दिवसाचा मार्ग आहे। इथून 2 गाड्या आम्ही पंढरपूरला घेऊन जाणार। पंढरपूरचं पांडुरंगाचं दर्शन घेणार। पांडुरंगाचं दर्शन घेतल्यानंतर शिखर शिंगणापूर महादेवाचं दर्शन घेऊन, जेजूरचं दर्शन घेऊन, सासवडचं दर्शन घेऊन, सोपान काकाचं माऊलीचे तिथं आळंदीला दर्शनासाठी जाणार आहेत। त्या दिंडीमध्ये सरासरी 201 लोक आहेत आणि ज्या लोकांनी आम्हाला पंक्ती दिलेल्या आहेत त्यांची खाण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे। गावकऱ्यांनी, इतर परिसरातल्या पंचक्रोशीत लोकांनी 27 रावट्या दिल्या आहेत, 47 पंक्ती दिलेल्या आहेत, 35 नाश्ते दिलेले आहेत। महिला मंडळाने 350 ताटं दिलेली आहेत, कढाया दिलेल्या आहेत। हे सर्व गावकऱ्यांनी, पंचक्रोशीत लोकांनी हे सगळं दिंडीसाठी सहकार्य केलेलं आहे। 20 दिवसाचा प्रवास आहे।